बघूयात आता आपण काय होतंय अंगात खायच्या आता किती घाबरट बाई डोळे झाका सगळ्यांनी डोळे झाका प्रामाणिकपणे झाका थोडा डोळे पहा नीट तू उतारा टाकलाय सांगते थांबा ऐका ह्याच्यामध्ये काय निघलं बघा बांगड्या काळा धागा टाचण्या बांगड्या अरे बा आम्ही हाताला लावून नाही ना भाऊ किताब आहे सही बात आहे जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई रमाई कन्हैया युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर आज आपल्या शिबिराचा 9वा दिवस बघता बघता कसे 9 दिवस गेले ते आपल्याला कळलं देखील नाही। सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसतंय, काहीतरी त्यांना नवीन मिळाल्यासारखं त्यांचा उत्साह पण वाढलेला आहे, त्यांच्यामध्ये एक नवीन प्रकारचा कॉन्फिडन्स दिसून येतोय आणि खूप चांगला असा परिवर्तन झाले दिसतंय आपल्या ह्या शिबिराचं। तर खूप ताईंनी सुद्धा आपल्याला केंद्रीय शिक्षिका ज्या लाभल्या त्या सर्वांनीच आपल्याला अतिशय छान प्रकारे त्यांनी दिलेले विषय होतं त्याचं विश्लेषण करून आपल्याला सांगितलं आणि अशा प्रकारे आपले 9 दिवसाचा कार्यक्रम बघता बघता पार पडला। आजचा शेवटचा दिवस आपल्या सुनीताताई डोगळे आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष महिला कार्यकारिणी, तर त्यांनी इतका छान कार्यक्रम आयोजित केला। भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। ती सवय छान झाली। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। स्वागत करा। एवढ्या महिला दिसतात। नाव लिहा, अंधश्रद्धा बुवाबाजी करतात। कुठे सांगितलं आपण मुद्दा सोडायचा नाही आपला। घाटावर जातात आणि काय करतात, तो नैवेद्य ठेवतात, वाट बघतात कावळ्याची, कावळा येतो, माणसं गेल्यानंतर आणि नैवेद्य खातो ते जे काही ठेवलं असेल आणि मग सगळी लोक काय म्हणतात, शिवलाबाई कावळा एकदाचा, हो की नाही? पण हे सगळं खरं आहे का? कावळ्याला पण भूक लागलेली असते, समोर बघतो येते ताट त्याच्या मनासारखं भरून ठेवलेले, मांस आहे, मटण आहे, तळलेले फिश, अंड शिजवलेलं, नाही का? मग हे सगळे ते पदार्थ कावळा उचलून घेऊन जातो, कारण त्याला पण तेच आवडत असतं। आणि मग घरी आल्याच्या नंतर पिठामध्ये काय बघतात, पिठाची रांगोळी काढतात, त्याच्यावर ताट तुकडे ठेवतात, त्याच्यावर दिवा ठेवतात आणि मग काय पाहतात की मेलेला व्यक्ती म्हणजे घरातली कुठली व्यक्ती असू देत, आई वडील मावशी काका चुलता चुलती कुणी पण, पुनर्जन्म कशात घेतलाय त्यांनी, पुढचा जन्म त्यांना कुठला मिळालाय? भगवान बुद्धांनी सांगितलं पुनर्जन्म नाही, मानवाला एकदाच जन्म। आता समजा आपल्या समजलं
आता आपण याच संदर्भात विज्ञान काय आहे ते पाहायचं आणि प्रयोगाकडे जायचं. भरायचं दाबून जरा भरा, पहिला मागच्या बाजूने करा मग पुढच्या बाजूने बघायचं सगळ्यांनी लक्षपूर्वक. मन डायव्हर्ट करू नका, सध्या बोलू नका. करणी झाली पहिली. केलं ना, छो मंत्र झालं ना. पहिला प्रयोग झाला, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. दाखवत आहे, कोणाला बघायचं असेल तर बघू शकता. आणि विज्ञान काय आहे ते पण आपण समजून घेऊया. ते ग्लासला हात लावायचा, नाही पडत. अरे नाही पडत बाबा. हा समजला पहिला प्रयोग काय झालं बघा. मी काय केलं, टिश्यू पेपरवर पाणी टाकलं होतं आणि काय झालं ऐका. आता इथं गायकवाड ताई बसल्या ताई आहेत. आपल्या पिढीच्या वेळेस आपल्या मावश्या असतील, चुलत्या असतील, आणि त्या तांब्यामध्ये शोषलं गेलं, आग विझली त्याच्यातली आणि पाणी आणि तो तांब्या घट्ट लागला. ते रात्रभर ते केरसुनी त्याच्यावर ठेवतात आणि ते तिथंच ठेवतात एका कोप. ऐका, म्हणून सांगते मी, नाही पूर्वी करायचे. मुलांच्या जर पोटात दुखायला लागलं तर रेच काढायची, त्याला रेच काढणे असं म्हणतात. तोच हा आत्ताचा प्रयोग होता. पण आता ते सगळं तांब्या परत घेऊन मी फिरू का? म्हणून सोपा मार्ग, मध्यम मार्ग. ओके नाही, आपण काय केलं, प्लॅस्टिकचं ते ताट होतं, ताटात टिश्यू पेपर थोडासा ओला केला, म्हणजे त्यात काय झालं, आर्द्रता निर्माण झाली ना का. कारण त्या पेपरामधून नंतर बाष्पीभवन निर्माण झालं. ज्यावेळेस आपण दिवा त्यात पेटवून ठेवला, ग्लासामध्ये मी असं करत ना, सगळी हवा भरली जात होती. त्याबरोबर ते हवेचं काय झालं, बाष्पीकरण झालं नाही का, आणि त्या आर्द्रतेने ते शोषून घेतलं. कार्बन डायऑक्साईड तिथं निर्माण झाला आणि काय झालं, आग विझली, ते घट्ट पकडलं गेलं. आहे का ह्याच्यात काय चमत्कार? पण माणसं काय करतात, जिथं चमत्कार दिसेल तिथं काय करतात, नमस्कार करतात. हो की नाही? पण आपल्या धम्मामध्ये चमत्काराला नमस्कार नाही. खरं काय आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ग्लास द्या तो. आता आपण कुठे बाटली पाण्याची, काचेच्या ग्लासात समप्रमाणात पाणी घ्यायचं. दिसतं समप्रमाणात. एका ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, मीठ, बघूयात आता आपण काय होतंय. अंगातील ताईच्या आता किती घाबरट बाई. डोळे झाका सगळ्यांनी क्षणभर. डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाका, प्रामाणिकपणे झाका. प्रामाणिकपणे सगळ्यांनी, तरच माझा प्रयोग होईल, नाहीतर होणार नाही. आणि ज्या ताईने डोळे झाकले नाही ते मला बरोबर कळेल. त्यांना बाणामती येते. उघडा डोळे, पहा नीट. अरे बापरे, काय झाला प्रयोग? ह्याच्यात उतारा टाकलाय.
सांगते थांबा. ज्या पाण्यामध्ये मीठ म्हणजे क्षार मिसळले, जसं तुम्ही पाहता समुद्रातल्या पाण्यावर जहाज चालत असते, ज्या पाण्यात आपण काय केलं, मीठ टाकलं म्हणजे क्षार वाढवले, त्याची घनता वाढवली, त्याबरोबर काय झालं, जे लिंबू होतं ते तरंगायला लागलं. बाउल मध्ये काय करते बघा. लावतात ना सगळ्या जणी? आहे का कोण असं नेल पेंट न लावणार? मी आहे ना. मेन त्यांच्याच हाताला. आता असं तयार करायचं. सांगा ना. एक सेकंड. येस. बावा काय वाजवा. काय झालं? जाळ लागला नीलपेंटला. हा, जाळ लागला नीलपेंट नाही का? उगीच जाळी आम्ही हाताला लावून फुटणार नाही ना बाऊल? काय केलं आपण? हो, आणि स्पिरिट मुळे काय झालं, त्याला आग लागली. आता असा प्रयोग एखाद्या मांत्रिकाने करून दाखवला तर तो सांगेल का हे नेल पेंट घेतले म्हणून? तो काय म्हणेल, हा ह्याच्यामध्ये नाही, तो काय म्हणेल, पाण्यामध्ये कुंकू टाकलं आणि त्याला आग लावून दाखवली. म्हणजे माझ्याकडे एवढी मंत्रविद्या आहे तर मी काय करू शकतो, पाण्याला आग लावू. समजलं तुम्हाला? प्रयोग बाळांनो खाली भाजण्याची शक्यता आहे, लांबून बघा. बसा बाळांनो. आपण शिकलो म्हणजे कुणी मला आवाज दिला? माझा मंत्र काय आहे सांगा. मी काय म्हणते नेहमी आल्यावर, कमी माझा मंत्र सांगा. जिथे कमी तिथे आम्ही. मी तुम्हाला सांगितलं तर पहिल्या दिवशी माझा मंत्र शिका आणि शिकवा. हा माझा मंत्र आहे. शिका आणि शिकवा. पहिल्यांदा स्वतः शिकायचंय आणि मग दुसऱ्याला शिकवायला जायचंय. आता हे माझ्या हातात काय आहे, वाती ना. कापूस दिसतोय कुणाला? कापूस दिसला हा पायाला कापसाच्या वाती. आता हा दिवा घेतलाय, याच्यामध्ये तेल तूप काही नाही, पण आपल्याला माहिती की तेल तुपाशिवाय हे पेटत नाही. बघूयात आता काय विज्ञान सांगते. पंचार्थी नसतात का? पाच येतोय बघ. ट्राय कर मम्मीला घरी गेल्यावर म्हणा. तोच कर ट्राय त्याच्या मम्मीच्या. पप्पाला दाखवत नाही म्हणा. टाळ्या वाजवा. माझ्याकडे मंत्रशक्ती आहे आणि त्या मंत्राच्या बळामुळे आज मी तुम्हाला तेल आणि तूप न घालताही काय करून दाखवलं, वाती पेटवून दाखवलं. समजलं? कसं काय सांगा आता. ते सांगण्यासाठी तर मी उभी आहे. काय केलं मी येताना, त्या प्रत्येक वाटीवर मेण टाकलं होतं. मेण सुकलं बरोबर ना, त्या कडक झाल्या होत्या थोड्या वाती. तुम्ही निरीक्षण काही करतच नाही. त्या स्ट्रेट होत्या. वाती अशा स्ट्रेट असतात का? त्या अशा असतात नाही का, बाकड्या तिकड्या कशा तरी. त्या मी काय केलं, त्यांना परत वळल्या त्या मेणामध्ये. असं कधी होईल का? हो, मेणबत्तीचं मेण प्रत्येक ते थेंब 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 असं टाकलं त्याच्यावर आणि मग त्या वाती वळल्या. समजलं? टाळ्या वाजवा ह्या प्रयोगासाठी.
गंडाधर लिंबू शिवायचे गप्प बस या तुला बोलतोय म्हणून बघ त्या काय करतात आता. आपल्या काकूंना दिसत नाही की काकूंना त्याला हात नका लावा बाळाला, चटका बसेल. खाली बसा रे पिल्लूंना, पिल्लू लोकांना खाली बसा. मी घाबरते बाबा. धाग्याचा रंग कुठला होता? लाल. कसा होताय तो आता? जादू मंत्र केलं त्याला कुंकू लावणार. अरे बापरे, काळा झाला धागा. समजलं? धागा झाला शास्त्रीय कारण काय झालं? लिंबातील सायट्रिक ऍसिड आणि दोऱ्याचा रंग कुठला होता? लाल. त्याच्यामुळे काय झालं? काळा झाला. येस. मग रंग कसा झाला? समजलं? माझ्या हातात हे काय आहे? पेपर. आता नाही कोण बाहेर खेळत बरं का, आता सगळे इकडे आले. ह्याला बाहेर नका लावा. समोर येऊ नका आणि याला धक्का लावू नका. हे सगळं खाली पडत. ज्यावेळेस मांत्रिकाकडे जातात, ज्यांच्या अंगात आलेलं असतं, हो की नाही, आणि मग ते काय करत असतात? ते चटका उड्या मारतात, काहीतरी बडबड करतात नाही का. तर देव काय मागतोय ते आपण पाहायचंय. तुम्हाला मी पेपर दाखवला होता ना? काय काय मिक्सिंग सगळं सांगू. आधी बघायचं सरप्राईज किंवा काय कशाला म्हणतात ना, ते बघायचं ना अगोदर आपण शिकतोय का नाही. अगोदरच सगळं भांड पडल्यावर काय बघायचं. बघा आता ते टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काय लिहिलंय? थांबा. 4 पाय. काय मागितलंय देवानी? 4 पाय. म्हणजे काय द्यायचंय देवाला? बकडे कोंबडे. अरे मी दाखवताना तुम्हाला पांढरा पेपर दाखवला होता का नाही? मी त्याच्यावर मेणबत्तीच्या साहाय्याने 4 पाय लिहून आणलं होतं, पण ते दिसत नाही तुम्हाला. नाही दिसत होते असे थोडे थोडे लिहिलेले पुसट, पण कलर नव्हता दिसत. कलर ते मी कुंकू टाकलं ना, तुम्हाला वाचता यावं म्हणून त्याच्यावर काय केलं मी? कुंकू स्प्रेड केलं आणि त्याचे अक्षर उमटली, तुम्हाला दिसायला लागले. ते काय होतं त्याच्यावर लिहिलेलं? 4 पाय. आता मांत्रिकाने असं जर दाखवलं तर तुम्ही काय करणार? अगो बाय 4 पायचं म्हणजे बकरच द्यायचंय वाटतं आता. म्हणजे आलं का खर्च 10-15 हजाराचा, हो की नाही? आणि मग असा हा खर्च करतात, देवाकडे जातात. स्पेशली सगळी माणसं देवाकडे जातात, गपचूप का वेळा वाड्या वस्त्यांवर जातात. तिथं सगळं देव करतात. तो देव ना हा देव म्हणतो देव, तो म्हणतो देव. आणि आल्यावर विचारलं तर काय म्हणतात? आम्ही आताच काय करून आलो? देव करून आलो. बरोबर. कुठे गेला होता मावशी? काय नाही बाई, जरा देव करायला गेलते. आणि देवाला काय करतात? सगळं बकरं कोंबडी जे काय असेल ते देतात. नको ते भाग देवाला देतात. असेल माल सगळं आपण खातात. आणि काय म्हणतात? देवाचं काहीतरी चुकलं बाया, 4 दिवस झालं मला बरंच वाटाना. असली माल आपण खाल्ला, हो की नाही? मग 4 दिवस नाही 8 दिवस होतील ना. समजला हा प्रयोग? समजला ताई? बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं?
की देवाला म्हणजे एखाद्या दगडाला देव कसं बनवतात तर दगडाला शेंदूर लावता येतो. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात दगडाला शेंदूर लावणं सोपं आहे पण लावलेला शेंदूर पुसणं किंवा तो काढून टाकणं काय आहे अवघड आहे. आता आपण करणी हा जो प्रकार तुम्हाला सांगितला तुम्ही पुस्तकात लिहून घेतला नाही का करणी करणे. आता ह्या प्रयोगाला 15 ते 20 मिनिटं लागतात म्हणून थोडंसं मी ताईंना सांगते हे प्रयोग करायला. नंतर ह्या प्रयोगाच्या नंतर आपण दुसरा प्रयोग पाहणार आहोत. ताई या ह्याला आता असं करायचं तोपर्यंत हे गच्च होत नाही कारण मी ते काढ दे. कोणाचं तरी व्हायचं एक पान द्या. साईडला जरा ए खाली बसा रे ए खाली बसा चला पण खाली बसा. एकच पान किती मिनिटं बघा काय 2 पाणी दिले तर बाय गेले. अरे द्या ना त्यातले एक पान काढून काय शेकटेपणा करताय. बस 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 तुमच्यावर सगळ्यांवर रिकामं ताट घेतलं त्यात आपण काही कागदाचे पेपरचे तुकडे टाकले. नंतर हे काय आहे पोटॅशियम परमॅंगनेट आहे हे मेडिकलमध्ये सगळं उपलब्ध आहे. त्यानंतर हे काय आहे ग्लिसरीन. सावकाश हॅलो फोडून दे. शुगर आणि त्यात हात कापून घ्यायची लक्ष. हे ग्लिसरीन आहे ना अशा तुपाचा डब्बा असतो छोटा माहिती आहे ना तुम्हाला त्या डब्यात ओतून घेतात पहिल्यांदा. सांगत नाही की हे ग्लिसरीन आहे पण तुम्हाला शिकवायचंय मला आणि तुम्हाला शिकायचंय पुढच्या भावी केंद्रीय शिक्षिका व्हायचंय म्हणून हे सगळं खटाटोप केलंय मी. ते घ्या ना माईक झालं बंद. मुलांना सगळेजण तिकडे बसा. ए पिल्लू पिल्लू लोकांना इकडे या रे इकडे या पिल्लू लोकांना. काय हो आम्हाला जायचंय हो आता. जायची घाई नाही ते काय आहे ते बघायची घाई आहे आणि ते आम्हाला न कळता काय टाकलंय त्याच्यात. बाळा 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 तू भाचीन बाळा मागे सरक मागे सरक. थोडस पाणी टेबलवर ते मनाने पेटणार आहे तिकडे जाऊन. होय हे मग ताई साऊंडवर नका ठेव. साऊंडवर नका लांब ठेवा ते मनाने पेटणार आहे. ते जादू हे वायरी पासून लांब ठेव. तिकडे लांब ठेवा बाबांच्या पुढे. हा बस झाकून ठेवा झाकून ठेवा. अजून 10 मिनिटं हे बघायचंय ना सगळ्यांना. विचार चाल का आता काय करायचं काय टाकले पोटॅशियम पोटॅशियम सांगणार पाणी संपलं का. पोटॅशियम टाकलं पोटॅशियम. कलर बदलला
किती वर्ष तुम्ही किती वर्ष होता माहिती आहे बघा. मी सांगशान 97 बर्थडे डेट काय बघा 2 वर्ष मोठे. बघा जादू जादू बघा. जादू जादू जादू. टाळ्या वाजवा ह्या प्रयोगासाठी. टाळ्या वाजवा आपण. जादू झाला जादू. जादू झाला जादू. अजून एक लिंबू टाकलं ना पूर्ण कलर हा एक लिंबू टाकलं. टाका बरं पांढरा होईल कलर. होतं ना. हा टाका 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 पांढरा होणार आता. आता अजून अख्खा पांढरा होणार. 2 लिंबाचा रस टाकला ना त्या मिश्रणामध्ये ते पूर्ण पांढरा होतं. पोरांनी आणलीत ना. हे बघा हे काय. त्याला हात लावू नका, ते अंगावर देईल सगळं आणि भूत आहे तिथं सगळे. आपण सांगितलं ऐकलं नाही का? भूत म्हणजे भीती. भूत म्हणजे भीती पोटी सगळं करतात. मी स्वतःच भूत आहे तिथं ना का. तुमच्या इथं दूध कुठलं येतं सकाळी पॅकेटमध्ये? गोकुळ, गोविंद, सोनाई, दूध प्या आता. असंच विकतात कुठं. का दूध चहा पित नाही ते कारण आहे. मी पण नाही बाबा दुधाचं काय करत. मी स्वतः बघितलंय ते ज्यावेळेस पॅकिंगचं दूध होतं ना त्याचं सगळं बघितलंय आणि मी डेमो केला ते घरी. कुठे गेली चपली? कुठे गेली? तिचा भाऊ आहे तो. म्हणजे तांदळाचे तांदूळ आहे ना तिथं उदार नसतं. इनो टाकला. प्रयोगासाठी टाळ्या वाजवा. सांडलं सांडलं दूध सांडलं. सांडला रस ज्या दुधाला साई येत नाही त्या हे ताट आणा ताट आणा. शुक शुक शुक. ताट ताट आणा. आता होईल ना. आता सगळं एकत्र केल्यावरती दूध होणार आणि मग तुम्ही चहा करून पिणार. समजला प्रयोग? काय टाकलं त्यात? इनो. ओके नाही. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. टोकाचे तांदूळ असेल ना. बघा कितीतरी जणांना दूध प्रमाण थोडंसं जास्त जरी 1 ग्लास घेतलं. बघा इनो मध्ये काय असतं? सोडियम नाही. काय असतं ते घटक बघा. इनो मध्ये सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे जे घटक आहेत. आणि काय आहे त्याच्यामध्ये? इनो आपण कधी घेतो? ऍसिडिटी झाल्यावर. ऍसिडिटी त्याच्यामध्ये काय असतं? सायट्रिक ऍसिड असतं. आणि सायट्रिक ऍसिड. आणि शॅम्पू मध्ये काय असतं? सोडियम लॉरियल सल्फेट. तुम्ही ती कधी पाऊच बघितला पाठीमागे त्याचे इन्ग्रेडियंट लिहिलेले असतात ते बघायचे. घटक पदार्थ काय टाकले त्याच्यामध्ये? नारळ फक्त आहे का? नाही, त्याला हळदी कुंकू लावले. ह्याला म्हणतात निरीक्षण. ह्याला काय सगळं नटवून आणलंय नाही का मी. आता अंगात कसं येतं? ज्यांच्या अंगात येतं त्यांच्यासाठी. आता अंगात येतं म्हणजे नेमकं कुठून येतं? तर नाकातून आतमध्ये येणे ना. अंगात येणे हो की नाही? म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये. शरीराला किती होल आहे? कुठल्या तरी होलमधून त्या आतमध्ये येईल ना. ठीक आहे.
चालेल चला आपण प्रयोगाकडे लक्ष केंद्रित करायचंय. नारळ माझ्या हातात आहे. आता अंगात कसं येतं नाही का ते पहा आणि लक्ष द्या. सुनीताताई लक्ष द्या. बाई बापरे. अरे वा फोडलं की फोडूनच आणलं होतं. बघा विहारावर करणी झाली. ऐका ह्याच्यामध्ये काय निघलं बघा. बांगड्या आकाशच्या. हे थांबा थांबा काय निघालं बघू द्या. काय निघालं त्यात बघा काळा धागा, टाचण्या, बांगड्या. अरे बापरे. हे नारळामध्ये निघलंय. नारळ तर पूर्ण आहे का? पूर्ण होतं नारळ. नारळ पूर्ण आहे. बरोबर आहे. हो पूर्ण होतं नाही का नारळ. नाही. पण नारळामध्ये काय निघलं बघा. हे बघा हे काळा धागा निघाला. हा काळा धागा निघाला. त्याच्यानंतर बांगड्या निघाल्या आणि टाचण्या पण निघाल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या विहारावर करणी झाली का नाही. काय म्हणायचंय ताईंनी असं पकडलं होतं नारळ. त्याची ते काय शेंडी शेंडी छिद्र जे असतात ना छिद्र असतं म्हणून ते पाणी वगैरे ते वर पकडलं होतं असं. हो पाण्याचं ठीक आहे लॉजिक पण मी सकाळी नारळ घेऊन आले शॉप मधून. पहिलं सांगायला पाहिजे ना. त्याचा एक डोळा फोडला. नारळाला किती डोळे असतात? 3. एक जो लवचिक असतो तो फोडायचा. तो कळतं आपल्याला असं असं टक टक केलं की. एक डोळा फोडला त्यातून पिना बांगड्या हिरव्या बांगड्या. आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या हातात सवाशीच्या हातात काय असतात? काय हिरव्या बांगड्या असतात? कोण सांगा. माझ्या हातात तर नाहीये. आम्ही सुवासिनीच नाही. भूत लोकांच्या हातात असतं. का बरं हिरव्या बांगड्या घालतात? भूत लोकांच्या हातात असतं. मी तर गळ्यात पण घालत. याचा उत्तर मी तुम्हाला नंतर देणार. ते नाहीच आहे आपल्याकडे तसं. ताईने सांगितलं ते. ऐका आताची स्थिती नाही सांगत मी. पूर्वीची स्थिती सांगते. म्हणजे धर्मांतराच्या आधीची. धर्मांतर कधी झालं आपलं? 56ला झालं. त्याच्या आधीची स्थिती सांगणार आहे. आपल्या बायका ज्या होत्या जे संक्रांतीला वगैरे वौसा घालून जायच्या, ज्या हिंदू धर्माच्या बायका होत्या त्या, आणि तिथं काय करायच्या त्या वौशाबरोबर हिरव्या बांगड्या पण तिथं अर्पण करायच्या त्या देवीला सगळ्या देवळांमध्ये. मग आपल्या ज्या बायका होत्या ज्यांना बांगड्या घ्यायची सुद्धा ऐपत नव्हती पूर्वी आपली, मग त्या बायका काय करायच्या? आपल्या म्हणते मी वारंवार आपल्या म्हणते, त्या काय करायच्या? त्या देवीच्या वाहिलेल्या बांगड्या आपल्या हातात भरून घ्यायच्या. आणि त्या हिरव्या बांगड्या आत्ताही लग्नाच्या वेळेस बांगड्या भरायला या असं आमंत्रण देतात. आणि कुठल्या बांगड्या भरतात? आपण हिरव्या बांगड्या भरायच्या का आता? मला उद्या परिवर्तन झालेलं दिसलं पाहिजे तुमच्यामध्ये. शेवटच्या दिवशी मॅचिंग भरा ना. पांढऱ्या बांगड्या, पांढरं कुंकू, पांढरं सगळं पांढरा ड्रेस करा ना परिधान. काय फरक पडते? निळी साडी निळा ब्लाऊज, निळी टिकली, गुलाबी साडी गुलाबी ब्लाऊज, गुलाबी टिकली, आणि कुठल्यावर साड्यावर हिरव्या बांगड्या. असं का? आपल्याला माहित नव्हतं. पण ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं त्यावेळेस माणसांना परिवर्तन स्वीकारलं पाहिजे. आपल्याला पूर्वी ओळखण्याच्या त्या खुणा होत्या. खूप सारं इथं कपाळावर कुंकू रेखाटायचे बायका आपल्या. कशासाठी? तर माझ्या पतीला खूप सारं आयुष्य मिळावं. माझ्या आत्ते सासूबाई होत्या. घरी आले की मी त्यांना विचारायचे, आत्तू तुम्ही एवढं मोठं कुंकू का लावता? तर मला म्हणायचे, अगं तुझ्या सासऱ्याला खूप आयुष्य मिळावं म्हणून. आणि आधी आमचे सासरेच गेले. कशाचं काय आहे का संबंध? आता मी मंगळसूत्र घालायचं सोडून टाकलं. आपली परिषद झाली.
सांगितलं तुम्हाला मागाशी. आणि त्या परिषदेमध्ये सांगितलं की मंगळसूत्र आता आपण घालायचं नाही, आपली पण बौद्धांची काहीतरी आयडेंटिटी पाहिजे. जशी ख्रिश्चन लोकांची आहे, मुसलमान लोकांची आहे, हिंदूंची आहे. मग बौद्धांची काय आयडेंटिटी, बायकांच्या गळ्यात काय पाहिजे? मंगळसूत्र पाहिजे आता आपल्या गळ्यात. म्हणजे आपण काय घालतोय? धम्मचक्र घालतोय. आम्ही 2009 पासून नाही, केंद्रीय शिक्षिका झाले तेव्हापासून मी नाही घालत मंगळसूत्र. काय झालं, माझे पती आहेत ना अजून जिवंत, ते आहेत अजून घरामध्ये. काय फरक पडतोय का? मग सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं, आपण कधी स्वीकारणार आहात? आपल्याला ही जी शिबिरं घेऊन नुसतं थांबायचं नाही, तर परिवर्तनवादी बनायचंय, हो की नाही? आता पूर्वी आपल्या आया, मावश्या, काक्या नऊवारी साडी नेसायच्या. आता आपण नऊवारी साडी नेसतो का? आपण काय घालतोय आता? गोल साडी, सहावारी साडी नेसतोय, हो की नाही? आपल्या सुनाबाळ्या काय घालतात? जीन्स, हो की नाही? मला काय म्हणायचंय, परिवर्तन स्वीकारतंय. आता कुणी काय कपडे घालायचं त्याचा प्रश्न आहे, पण आपण परिवर्तनवादी आहोत म्हणून परिवर्तन स्वीकारत चाललेलो आहोत. मग आपली ज्यावेळेस ही शिबिरं होतात त्यावेळेस आपण परिवर्तन नको का घ्यायला, स्वीकारायला, हो की नाही? कारण कोंडव्यामध्ये ज्यावेळेस मी हे घेतलं, शिबिर घेतलं, समारोपाच्या दिवशी सगळ्या बायका पांढऱ्या शुभ्र साड्यांमध्ये आल्या होत्या आणि एकीच्याही हातात हिरव्या बांगड्या नव्हत्या. परिवर्तन 10 दिवस आपण काय शिकलो हे उद्या कळणार. आणि चांगलं म्हणून एक दिवस घालून येत्या. ऐका, तसं नाही. आणि तो जो प्रयोग आपण तिथे ठेवलाय करायला, त्याच्यामध्ये मी काय टाकलं होतं? पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन टाकलं. त्यावेळेस ज्यावेळेस त्याचा ते संयोग होतो त्यावेळेस त्याला आपोआप, म्हणजे त्याला काडीची पेटी आपण न लावता ते अग्नीत त्याच्यात प्रज्वलित होतं. म्हणजे कुणी चमत्काराने, कुठल्या साधू लोक, संत लोक होऊन गेले, कुणी सांगितलं की आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, नाही का? ते सगळं काय आहे? झूट आहे. मंत्रविद्याने कोणी दिव्यात म्हणजे तेल न घालता अग्नी पेटवू शकत नाही, ना तंत्रविद्याने अग्नी पेटवू शकत. समजलं? भगवान बुद्धांनी सांगितलंय कारणाशिवाय कुठली गोष्ट होत नसते. आता शेवटचा प्रयोग आपण पाहणार आहोत. लास्ट शेवटचा प्रयोग चालू झाला. काच्या माझ्या पायाखाली दिसू तर द्यायचं नाही, त्यांना ओळखू द्या की. डोळे नाही करून ठेवता येणार. कस इथं इथं वायर आहे, काचा काढलेत. काच अभी यहाँ देखो, इसके हाथ में क्या है? इनके हाथों में क्या है? चूड़ी, घड़ी, किताब. चूड़ी है. सही बात है, ताले बजाओ. इनके हाथों में क्या है? घड़ी है, चूड़ी है, किताब है. घड़ी है. सही बात है. बापरे. चूड़ी, किताब या घड़ी. किताब है. सही बात है. आता काय प्रकार. त्यांना सांगत मी ही शब्द आधीच पाठ केली होती, काहींना इथं लिहून दिली होती. हेच शब्द मला विचारायचे. काय हो, डोळे झाकून कोणाला दिसणार आहे काय आहे ते? आणि आपण फक्त ज्याचे डोळे झाकलेले असतात त्यांनी क्रम लक्षात ठेवायचा की मला कुठल्या क्रमांकावर हे विचारणार आहे. टाळे वाजवा एकदा. नंतर त्यांनी पांगडीवर आधारित आहे आणि तोच आपण फॉलो करायचा सगळ्यांनी. कळालं तुम्हाला? विज्ञानाची कास धरा आणि भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारावर सदैव आपण मार्गस्थ व्हायचं. काय होणार ते? कारण ते नाही होणार. तर
आपल्या सर्वांना या 9 दिवसामध्ये जे जे केंद्रीय शिक्षकांनी येऊन सांगितलं, जे जे विषय मांडले तुमच्या पुढे, ते सगळे तुम्ही चिंतन मनन करा, त्याचं आचरणात आणा. आणि नेहमीप्रमाणे उद्या तुमची छोटीशी तोंडी परीक्षा होणार आहे. तुमचं मनोगत उद्या असणार आहे. पाहुण्यांचा सत्कार, त्यानंतर तुमचं मनोगत आणि परीक्षा, त्यानंतर प्रमाणपत्र वाटप, असं 4 टप्प्यात उद्या आपला समारोपाचा कार्यक्रम राहणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या मंगल शुभेच्छा देते. आणि बाहुलीचं मुंडकं तुटलं येताना, जादू झाली. तुम्हाला आशीर्वाद म्हणा, मंगल शुभेच्छा म्हणा. आणि सगळ्यांना काही न भावली आणली तुमच्यासाठी, ती तुटली म्हणून. 10 दिवसाचं कष्ट उद्या दिसणार आहे तुमच्या. उद्या संध्याकाळी गेल्यानंतर घरी जा, फ्रेश व्हा, स्वयंपाक करा, जेवण खावण करा. आणि ते तुम्ही लिहिलेत अभ्यासाविषयी ज्ञान तुमचं. सुनीताताई रोगडे आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष, महिला कार्यकारिणी. तर त्यांनी इतका छान कार्यक्रम आयोजित केला आणि सांगता समारोह सुद्धा म्हणजे आज त्यांच्याच हातून शेवटचा. अंधश्रद्धेचे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं प्रयोग करून दाखवले. आणि आता ते प्रयोग आपण सर्वांनी बघितले आहेत. आपणच एवढ्याच लोकांनी बघितले नाही तर आता पूर्ण महाराष्ट्र सुद्धा हे प्रयोग बघणार आहे. आणि अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन आपल्या महाराष्ट्रातील सर्वच लोक करतील अशा आशा व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम आपला इथं संपला आणि असं जाहीर करते. धन्यवाद. जय भीम, जय माता रमाई.